नमस्कार, मी विजया वमन। एकदा नाही, दोनदा नाही, तर सलग तिसऱ्यांदा ज्यानं बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती बंडखोरी आतापर्यंत यशस्वी झालेली आहे असं म्हटलं तरी त्या अजित पवारांबद्दल बोलायचंच असेल तर अजित पवार यावेळी केलेल्या बंडखोरीनंतर एक मोठा हात मारणार अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। स्वतःचा पक्ष, स्वतःसोबत आणलेले आमदार आणि कुटुंब कलह निर्माण करून ज्या अजित पवारांनी बंडखोरी केलेली आहे, थेट शरद पवारांशी पंगा घेतलेला आहे आणि कधीही जे घडणार नाही असं देवेंद्र फडणवीस सांगत होते, त्या देवेंद्र फडणवीसांसोबत भाजपामध्ये सत्तेमध्ये जाऊन अजित पवारांनी एक विक्रम रचला असला तरी यावेळी रचलेला हा विक्रम एक मोठा हात मारण्यासाठीच असू शकतो असं देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमका अजित पवार यांनी पुन्हा एकदा सत्तेमध्ये येऊन उपमुख्यमंत्री पदच घेतलं असल्यानं अजित पवार यांनी बंडखोरी करून नेमकं मिळवलं काय अशा प्रश्न आता सुरू झालेले आहेत। ईडीच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत, म्हणून अजित पवारांसोबत बाकीचे आमदार गेलेले असले किंवा इतर काही कारण त्यामागे लावले जात असले तरी अजित पवार नेमकं का गेले याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार एक मोठा हात मारण्यासाठीच पक्षांतर किंवा पक्षाला सोबत घेऊनच देवेंद्र फडणवीस भाजपासोबत आणि एकनाथ शिंदेंसोबत सरकारमध्ये गेलेले आहेत असं म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही। एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अन्य 15 आमदार यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे। सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे गटानं जाणं, त्यानंतर लगेचच राहुल नार्वेकरांनी 16 आमदारांसह ठाकरेंच्या 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावणं आणि त्यानंतर नरहरी झिरवळ यांचं विधान की सर्व चौकस विचार केला असता एकनाथ शिंदेसहित ते बाकीचे उर्वरित 15 आमदार हे अपात्र ठरतातच हे नरहरी झिरवळांचं विधान हलक्यात घेण्यासारखं नाही। अशोक चव्हाण हे सुद्धा काँग्रेस सोडून भाजपामध्ये सामील होतील अशा चर्चा सुरू होणं आणि गिरीश महाजनांनी म्हटलं की 2 मुख्यमंत्री आणि 3 उपमुख्यमंत्री तर आम्ही करू शकत नाही। अशोक चव्हाण हे सुद्धा माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा प्रबळ असं स्थान द्यावं लागणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडील जे 16 आमदार आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेसहित जे 16 आमदार आहेत, हे जे निलंबित होणार आहेत ते निलंबित आताच होणार की आणखी 1 वर्षानं होणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। भलेही हा सगळा खेळ जो आहे तो राहुल नार्वेकरांच्या हाती म्हणजेच भाजपाच्या हाती असला तरी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या थेट विरोधात जाण्याची रिस्क आताच्या घडीला भाजपा कशीच घेणार नाही। पण असं असलं तरी अजित पवार ज्या राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेत्यांना सत्तेमध्ये त्यांनी आणलेला आहे, भाजपासोबत सामील केलेला आहे, त्या पहिल्या फळीतील नेते आणि खुद्द अजित पवार हे ज्या महत्त्वाकांक्षीपोटी आलेले आहेत ते मुख्यमंत्री पद सुद्धा अजित पवारांना द्यावंच लागणार आहे। शिल्लक फक्त 1 वर्षाचा कालावधी आहे। या 1 वर्षाच्या कालावधीमध्येच काय खेळ खेळायचा आहे तो भाजपाला खेळावा लागणार आहे आणि अजित पवारांना स्वतःला आजमावं लागणार आहे। बरेचसे जण आता असंच म्हणतायत की जे घडणार ते निवडणुकांच्या अगोदर घडणार आणि हा तर फक्त ट्रेलर आहे, पुढचे जे घटना समोर येणार आहेत त्या घटना खऱ्या इंटरेस्टिंग असणार आहे। लोकसभा आणि विधानसभेपूर्वीच बऱ्याचशा मोठमोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडणार, पण राहुल नार्वेकर यांनी जर एकनाथ शिंदेसहित इतर आमदारांना अपात्र केलं नाही तर भाजपाच्या पुन्हा नैतिकतेचा मुद्दा जो आहे तो उपस्थित होऊ शकतो। राजकारणामध्ये भाजपाची डागलेली इमेज हा राजकारणापुरता विषय असला तरी सुप्रीम कोर्ट मात्र यामध्ये हस्तक्षेप करू शकतो आणि सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जर एकनाथ शिंदे यांचा व्हीप लागू न होता उद्धव ठाकरेंचे जे प्रतोद होते सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होईल आणि त्या मुद्द्यानुसार राहुल नार्वेकरांना काही झालं तरी या 16 जणांना अपात्र करावं लागणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या जागी अजित पवारांची रिप्लेसमेंट होईल, पण ती अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये होईल अशा चर्चा सुरू झाल्यात आणि एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल अशाही चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। एकंदरीत जर बघितलं तर आता सध्याला देवेंद्र फडणवीस यांचं स्वतःचं भवितव्य जे आहे ते पणाला लागलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी खेळलेल्या या राजकारणामध्ये एकतर देवेंद्र फडणवीस राजकारणातून मोठी उभारी घेतील किंवा राजकारणातून संपतील अशा 2 मुद्दे जे आहेत ते आता देवेंद्र फडणवीसांच्या भवितव्याबाबत आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन आणि राष्ट्रवादी या पक्षावर आणि चिन्हावरती दावा अजित पवारांना करायला लावला की एकनाथ शिंदेंचीच स्क्रिप्ट जी होती ती चोरून अजित पवारांनी घेतली। हा राजकीय वर्तुळातील जरी प्रश्न असला तरी सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत फारकत घेऊन एकनाथ शिंदेंना सोबत घेणं, शरद पवारांसोबत जुळवणी न झाल्यानं
अजित पवारांना सोबत घेणं हे सगळं जे आहे ती उभी जनता बघते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये भाजप या पक्षाला असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो या सर्वांनाच जनतेच्या प्रश्नांची उत्तर देताना नाकीनऊ होऊ शकते। अजित पवारांनी केलेली बंडखोरी ही मोठा हात मारण्यासाठीच असावी ह्या जरी मुद्दे असले तरी सुद्धा आता पुढचा प्रश्न हा आहे की विधानसभा असो किंवा लोकसभा असो जनार्दन आहे, जनतेच्या मनामध्ये काय आहे? अजित पवार पुढचा मोठा हात मारतात की अजित पवार ज्या मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवतात त्यामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आलेत, त्यामुळे अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री पदापर्यंत जातात की काका डाव टाकून अजित पवार यांच्यासहित त्या 40 जणांचं नामोनिशाणच राजकारणातून संपवतात हे पाहणं गरजेचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? आता जी अजित पवारांनी बंडखोरी केली ती मोठा हात मारण्यासाठीच आहे का आणि देवेंद्र फडणवीस ही शरद पवारांची चाल पाहूनच पुढची चाल खेळतील? याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट करून जरूर कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल, हा मुद्दा पटला असेल तर तुमचं मत जरूर व्यक्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र पब्लिक।